आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अचानक प्रवासाची गरज भासल्यास प्रवाशांना जागा मिळणे सोपे व्हावे यासाठी भारतीय रेल्वेने आपत्कालीन कोटा संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले। आता प्रवासाच्या एक दिवस आधी निर्धारित वेळेतच EQ तिकिटासाठी अर्ज करणे आवश्यक असेल। यामुळे चार्ट तयार करणे आणि गाड्यांचे व्यवस्थापन देखील सोपे होईल। यापूर्वी तत्काळ तिकीट बुकिंग मध्येही रेल्वेने मोठे बदल केले आहेत। आपत्कालीन कोट्यासाठी नवीन नियम काय आहेत? रेल्वे मंत्रालयाच्या नवीन परिपत्रकानुसार आता जर एखाद्या प्रवाशाला आपत्कालीन कोट्यात जागा हवी असेल तर त्याला प्रवासाच्या एक दिवस आधी अर्ज करावा लागेल। जर तुमची ट्रेन रात्री 12 ते दुपारी 2 दरम्यान सुटणार असेल तर तुमची आपत्कालीन कोटा विनंती आदल्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत EQ सेलला पोहोचली पाहिजे। जर ट्रेन दुपारी 2 ते रात्री 11:15 दरम्यान सुटणार असेल तर EQ विनंती आदल्या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेन सुटण्याच्या त्याच दिवशी पाठवलेली विनंती स्वीकारली जाणार नाही। म्हणजेच आता शेवटच्या क्षणी केलेल्या विनंतीवर तिकीट मिळण्याची आशा नाही। जर ट्रेन रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी असेल तर अर्ज फक्त मागील कामकाजाच्या दिवशी पाठवावा लागेल। आरक्षण चार्ट आता लवकर बनवला जाईल। रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे की आता गाड्यांचा आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी बनवला जाईल। जर तुमची ट्रेन दुपारी 2 वाजण्यापूर्वी निघणार असेल तर तिचा चार्ट आदल्या दिवशी रात्री 9 वाजता तयार केला जाईल। यामुळे प्रवाशांना प्रतीक्षा यादीची स्थिती आधीच कळेल आणि त्यांना त्यानुसार नियोजन करणे सोपे होईल। 1 जुलै 2015 पासून जर तुम्हाला IRCTच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून तात्काळ तिकिटे खरेदी करायची असतील तर तुम्हाला प्रथम तुमचा आधार क्रमांक पडताळावा लागेल। आधार प्रमाणिकीकरणाशिवाय तिकिटे उपलब्ध होणार नाहीत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।